या कॉलेजच्या प्रभारी प्राचार्य के.सी. साळुंखे मॅडम आज येथे उपस्थित आहेत. त्याचबरोबर सर्व प्राचार्य स्टाफ येथे उपस्थित आहे. या सर्वांना मी धन्यवाद देतो, शुभेच्छा देतो. आणि हा जो विषय आहे हा विषय थोडासा त्यामध्ये ॲड करून भारतीय राजकीय विचार आणि पाश्चिमात्य राजकीय विचार यामध्ये थोडासा बदल करून त्यामध्ये मॅडमच्या परवानगीने पक्षांतर बंदी कायदा यासंबंधी थोडे एक 15 मिनिटं बोलणार आहे. आणि त्याच्यानंतर पाश्चिमात्य राजकीय विचार आणि भारतीय राजकीय विचार सर्व सांगायचं. आणि ज्या राज्यामध्ये आपण राहतो त्या राज्याचा गव्हर्नर आणि मुख्यमंत्री यासंबंधी मी थोडंसं बोलणार आहे. तर आता हा जो टॉपिक आहे थोडंसं इंटरेस्टिंग झालं पाहिजे, म्हणजे वन वे होता कामा नाही. तर पुढच्या श्रोत्याने थोडंसं याला दाद दिली पाहिजे, किंवा जे प्रश्न 1-2 विचारणार आहे जास्त विचारणार नाही. तर पूर्वज्ञान किती आहे किंवा जागृत करणं हे बघणार आहे. 1 मे 1960ला महाराष्ट्राची स्थापना झाली. 1962ला पंचायत राज व्यवस्था चालू झाली. तत्पूर्वी आपली मुंबई ही संयुक्त महाराष्ट्रावर चालू होती, किंवा महाराष्ट्राची निर्मिती होण्यापूर्वी 1 मे 1960 पूर्वी. मी काय म्हणतोय त्या प्रश्नाचा अर्थ तुम्ही समजून घ्यायचा आहे, आणि त्याचं उत्तर कुठल्याही मोबाईलमध्ये बघायचं नाही किंवा सर्च करायचं नाही. आपल्या ससर्गिक बुद्धीला हे त्या पद्धतीने सांगायचं आहे. 1 मे 1960ला महाराष्ट्राची निर्मिती झाली. त्यावेळी पहिले आपल्या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण होते. तर 1 मे 1960 पूर्वी आपल्या महाराष्ट्राची निर्मिती होण्यापूर्वी जो मुंबई इलाका होता, तो मुंबई प्रांत होता. या प्रांताचे जे मुख्यमंत्री होते, म्हणजे त्यावेळी त्यांना हे केलं नव्हतं, शपथ झालं नव्हता, परंतु मुंबई इलाक्याचे प्रांताचे प्रमुख होते. ते कोण होते? त्यानंतर दुसरा प्रश्न आहे की महाराष्ट्राचे पहिले राज्यपाल कोण होते? मग तिसरा प्रश्न आहे की राजकीय तटस्थता म्हणजे कुठल्याही प्रशासकीय नोकरीला राजकारणापासून अलिप्त असलं पाहिजे. राजकारणामध्ये त्याचा कुठलाही हस्तक्षेप असता कामा नये. म्हणजे तलाठी, ग्रामसेवक, तहसीलदार, कलेक्टर अशा कुठल्याही व्यक्तीनं राजकीय प्रक्रियेमध्ये कुठल्याही आमदार खासदारच्या निवडणुकीमध्ये भाग घेता कामा नये, कुठल्याही स्टेजवरती भाषण करता कामा नये. तर अशी एक व्यक्ती आहे किंवा एक नेता आहे की त्यानं कलेक्टर पदावर काम करत होतं आणि त्याला राजकीय प्रक्रिया घ्यायची होती. मग तरी कलेक्टर पदावर राजीनामा दिला, नंतर ती व्यक्ती राजकीय प्रक्रिया झाली. अशी व्यक्ती कोण? मी तुम्हाला 3 प्रश्न सांगितले होते. पहिले मुंबई इलाक्याचे मुख्यमंत्री. मी मुंबई महाराष्ट्राचे म्हटलं नाही, मुंबई इलाक्याचे. दुसरा प्रश्न आहे महाराष्ट्राची 1 मे 1960ला निवड झाली तर पहिले मुख्यमंत्री कोण? आणि तिसरा प्रश्न आहे माझा तो म्हणजे राजकीय तटस्थता. हो, राज्यपाल कोण? सरळ 1 मे 1960ला मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण झाले आणि त्याच राज्यपाल नियुक्त झाले. ते राज्यपाल कोण पहिले? आणि राजकीय तटस्थता म्हणजे कलेक्टर पदाचा राजीनामा दिला आणि ती व्यक्ती राजकीय प्रक्रियेमध्ये आली आणि नंतर ते आपल्या पदावरती निवडणुका जिंकल्या आणि निवडणुका जिंकल्यानंतर सलग 35 वर्ष राजकारणात आहे. सांगा पहिले सर सांगा. मुत्तीमवार म्हणून मुख्यमंत्री होते पहिले गुजरात आणि महाराष्ट्राचे. मुत्तीमवार. आणि त्यानंतर खासदार श्रीनिवास पाटील यांनी कलेक्टरचा राजीनामा दिला आणि सलग ते राजकारणामध्ये घेऊन पण राज्यपालापर्यंत सिक्कीमच्या राज्यपाल. पटेल साहेब दुसरं उत्तर बरोबर आहे, पहिलं उत्तर चुकलं आहे. तर पहिलं उत्तर आहे बाळासाहेब थेर. हे महाराष्ट्राचे पूर्वी 1 मे 1960 पूर्वी
बाळासाहेब खरे मुख्यमंत्री होते. नंतर संयुक्त महाराष्ट्र निर्माण झाल्यानंतर 1 मे 1960ला महाराष्ट्र चालू झाली आणि पहिले सांगितले राज्यपाल तर श्रीप्रकाश हे राज्यपाल आहे. पुन्हा श्रीप्रकाश आणि जे हे होते श्रीनिवास पाटील हे पुणे येथे कलेक्टर पदावरती काम करत होते. त्यांना राजकीय प्रक्रियेमध्ये यायचं होतं. त्यांनी कलेक्टर पदावर राजीनामा दिला आणि नंतर ते राजकीय प्रक्रियेमध्ये आले आणि खासदार झाले. सलग ते 2 वेळा खासदार झाले. नंतर सिक्कीमचे राज्यपाल झाले. तर हा या ठिकाणचे पूर्वज्ञान किती आहे किंवा नॉलेज आहे हे जाणून घेतलं. याच्यानंतर मी पक्षांतर बंदी कायदा म्हणजे काय हे सांगणार आहे थोडक्यात. तर पंजाबमध्ये म्हणजे 52वी घटना झाली आणि 1985ला पक्षांतर बंदी कायदा चालू केला. 1960 ते 1967पर्यंत कुठल्याही प्रकारे रिजनल पार्टी किंवा प्रादेशिक पक्षाचा उदय झाला नव्हता. म्हणजे भारतीय जनता पार्टी किंवा जे प्रादेशिक पक्ष आहेत याची निर्मिती झाली. याचं कारण काय तर केंद्रामध्ये आणि राज्यामध्ये एकच पक्ष प्रबळ होता तो म्हणजे काँग्रेस पक्ष. आणि या काँग्रेस पक्षाच्या स्थापनेमुळे केंद्रामध्ये आणि राज्यामध्ये कुठल्याही प्रकारे मुख्यमंत्री बदलले किंवा इतर पक्षाची निर्मिती झाली नव्हती. त्यामुळे आघाडी सरकार किंवा संयुक्त सरकार बनण्याची गरज निर्माण झाली नव्हती. मात्र 1967 नंतर अशी परिस्थिती निर्माण झाली की एक व्यक्ती एका पक्षामध्ये प्रवेश करते, त्या तिकिटावर निवडून येते आणि ते तिकीट घेऊन निवडल्यानंतर दुसऱ्या पक्षामध्ये प्रवेश करते. म्हणजे स्वतःच्या स्वार्थासाठी किंवा पदपदासाठी अशा व्यक्ती करू लागल्या. मग त्या कुठल्याही भारतीय मूळ राज्यघटनेमध्ये कुठलाही कायदा नव्हता. आपली जी भारतीय राज्यघटना झाली त्यामध्ये कुठलाही पक्षांतर म्हणजे कायद्याची गरज भासली नव्हती. पंजाबमध्ये आयाराम आणि गयाराम असं एक नाव पडलं. कारण तो व्यक्ती असं करू लागला खासदार की जिथं सत्ता जाईल तो तिकडे जायचा. ज्या ठिकाणी सत्ता जाईल म्हणजे सत्ता निवडून येईल त्या पक्षामध्ये प्रवेश करू लागला. मग त्यावेळी सरकार होते राजीव गांधी यांचं. राजीव गांधी यांनी ज्यावेळी सरकार स्थापन केलं त्यावेळी असं त्याला निर्देश आलं की ही पक्षांची बंदी झाली पाहिजे. म्हणून त्यांनी एक समिती नियुक्त केली आणि समिती नियुक्त केल्यानंतर ते 1985ला पक्षामध्ये कायदा लागू झाला. आता यामध्ये काय आहे तर एका व्यक्तीने बघा मी काय म्हणते आमदाराने किंवा खासदाराने राष्ट्रवादी काँग्रेस शिवसेना अनेक भारतीय आपल्या भारतामध्ये संसदीय लोकशाही शासन परिषद केलेलं आहे. अनेक पक्षपदवी आहेत किंवा अनेक पक्ष आहेत. त्यामध्ये एका व्यक्तीने एका पक्षाची तिकीट घेऊन निवडून आल्यानंतर दुसऱ्या पक्षामध्ये पक्षाच्या विचाराशिवाय पक्षाच्या राजकीय पक्षाच्या विचाराशिवाय जर दुसरा पक्ष प्रवेश केला तर पक्षाने बंदी कायदा हा लागू होतो. म्हणजे पक्षाच्या विचाराशिवाय जर तो दुसरीकडे गेला दुसऱ्या पक्षात गेला तर त्याचं सहसं अपात्र केलं जातं. किंवा एखादा आमदार स्वतंत्र निवडून आला म्हणजे पक्षाच्या तिकीटाशिवाय आणि तो दुसऱ्या पक्षात गेला पहिल्या पक्षाला असतानासुद्धा न विचार पक्षाला जरी अपक्ष असला तरी तर पक्षाने म्हणजे कायदा लागू होतो. म्हणजे त्याला बडतर्फ केलं जातं. किंवा 2 ते 3 खासदार 2 ते 3 मंत्री एका पक्षातून दुसऱ्या पक्षात गेले तरी पक्षाने कायदा लागू होतो. आता ह्याला एक अपवाद आहे आणि हा अपवादाचा फायदा घेऊन हे जे आता मागचे राजकारण झालं 2 वर्षाचं ते झालं. याचा अपवाद काय आहे संपूर्ण गट किंवा राजकीय पक्ष एका पक्षातून दुसऱ्या पक्षांमध्ये गेला तर पक्षांमध्ये कायदा लागू होत नाही. किंवा 2/3 एका पक्षाचे 2/3 आमदार किंवा खासदार एका राजकीय पक्षातून दुसऱ्या राजकीय पक्षात गेले तर हा पक्षांतरबंदी कायदा लागू होत नाही. 2/3 आमदार किंवा 2/3 खासदार. मग याचा या अपवाद असणाऱ्या गोष्टीचा फायदा घेऊन उद्धव बाळासाहेब ठाकरे गटातले नेते एकनाथ शिंदे हे गुवाहाटीला गेले आणि त्या ठिकाणी पंचायतीमध्ये सर्व आमदारांना डांबून ठेवलं. म्हणजे कुठलेही आमिष दाखवून मंत्रिपदाचं किंवा पैशाचं आमिष दाखवून नंतर राज्यपाल यांच्या ठिकाणी आणून त्यांचं ही टेस्ट केली आणि ते मुख्यमंत्रीपदावर आले. त्यानंतर लगेच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे शरद पवार गटाचे नेते अजित पवार हे सुद्धा 2/3
लोक जे आमदार आहेत ते घेऊन गेले. म्हणजे एक दोन लोक चालत नाहीत, त्याचा अपवाद आहे. या अपवादाचा वापर करून ते पक्षातून बाहेर पडले, भारतीय जनता पार्टीमध्ये गेले. आता या ठिकाणी असं नमूद करायचं आहे की जे झालं याच्यावरती अपील करता येईल, उच्च न्यायालय असेल किंवा सर्वोच्च न्यायालय असेल. हे अपील केल्यानंतर शेवटी घटनेत तरतूद अशी आहे, विधानसभेमध्ये किंवा लोकसभेमध्ये जो सभापती असतो म्हणजे पीठासीन अधिकारी, अंतिम निर्णय देण्याचा पीठासीन अधिकाराचा अधिकार आहे. जो गेलेला सदस्य आहे हा अपात्र करायचा किंवा नाही याचा किती कालावधी आहे, म्हणजे किती कालावधी ठरलेला नाही. आज करायचं का, 10 महिन्यांनी करायचं का, 2 वर्षांनी करायचं का, 3 वर्षांनी करायचं, याला कालावधी ठरलेला नाही. याचा फायदा या एकनाथ शिंदे सरकारने घेतला. म्हणजे न्यायालयानं सांगितलं, न्यायालयामध्ये हा अपील झालं, परंतु शेवटी न्यायालयानं असं निकाल दिला की सभापतींनी याचा अंतिम निर्णय घ्यायचा. आणि सभापती होते भारतीय जनता पार्टीचे राहुल नार्वेकर विधानसभेचे. त्यांनी असं सांगितलं की माझा अभ्यास चालू आहे. उद्धव ठाकरेंनी ज्यावेळी त्यांच्याकडे पुन्हा आणखीन मागणी केली त्यावेळी पुन्हा एक उत्तर आलं, माझा अभ्यास चालू आहे. आणि शेवटी सरकार 5 वर्ष पूर्ण झाली. म्हणजे अंतिम निर्णय हा त्या सभापतीचा आहे आणि त्याला कुठलाही कालावधी लिमिट नाही. म्हणजे 2 वर्ष, 3 वर्ष, 4 वर्ष, 5 वर्ष, याला कुठलीही लिमिट नाही. आणि असा कायदा तरतूद आहे, अंतिम निर्णय द्यायचा अपात्र करण्याचा अधिकार सभापतीला दिला आहे. म्हणून याचा फायदा घेऊन जे मुख्यमंत्री आहेत त्यांनी नवीन सरकार स्थापन केलं. आता या ठिकाणी मुख्यमंत्री हा घटनेमध्ये तरतूद आहे, मात्र उपमुख्यमंत्री आहे याची कुठेही घटनेत तरतूद नाही. म्हणजे उपमुख्यमंत्रीपद घटनेमध्ये नाही. हे कशासाठी निर्माण केलेलं आहे, तर फक्त आपल्या पक्षामध्ये येण्यासाठी, त्यांना खुश करण्यासाठी हे उपमुख्यमंत्रीपद निर्माण केलेलं आहे. आता 2 उपमुख्यमंत्री निर्माण झाले आहेत. आता पण कधी इतिहास नव्हतं, पण ज्यावेळी अजित पवार हे त्या गटामध्ये गेले त्यावेळी त्याला कुठे पद पाहिजे होतं. देवेंद्र फडणवीस हे उपमुख्यमंत्री होते आणि एकनाथ शिंदे मुख्यमंत्री होते, तरीही पुन्हा अजित पवारांना उपमुख्यमंत्रीपद दिलं. हे कशासाठी केलं, त्यांना खुश करण्यासाठी, त्यांना आपल्या पदात आणण्यासाठी, आपल्या राजकीय पक्षामध्ये आणण्यासाठी. म्हणजे एकूणच हा जो राजकीय डावपेच आहे यामध्ये कायद्यामध्ये तरतूद आहे, याचा वापर करून त्याने निश्चित पद्धतीने हे सरकार स्थापन केलेलं आहे. आणि यामध्ये कुठेही म्हणजे आपण म्हणतो की भ्रष्टाचार झाला किंवा हे केलं, परंतु यामध्ये सरळ त्यांनी कायद्याचा आधार घेऊन, अपवाद कायदा आहे त्याचा आधार घेऊन त्यांनी सरकार स्थापन केलेलं होतं. आता विधानसभेमध्ये जो मुख्यमंत्री आहे, विधानसभेमध्ये ज्या पक्षाला बघा महाराष्ट्राचे 2 सभागृह आहेत, मग ते महाराष्ट्राचा विचार करतो, एक विधानसभा आणि विधान परिषद. विधानसभेमध्ये एक आमदार असतो, तर 75,000 लोक निवडून येतात. जे लोकसंख्येचा विचार करून ते मतदारसंघ पाडले जातात आणि 75,000 लोक त्याला निवडून येत असतात. अशा वेळी ते राज्य पुनर्रचना आयोगाने ते प्रांत पाडले आहेत लोकसंख्येनुसार आणि प्रतिनिधी ठरवले जातात. आता या ठिकाणी निवडणुका लागतात, प्रत्येक 5 वर्षाला निवडणूक होतात आणि निवडणुका लागत असताना अशी तरतूद आहे की एक जर मत जास्त असेल तर तो व्यक्ती निवडून आला, कारण भारताने संसदीय लोकशाही शासन पद्धतीचा स्वीकार केला, म्हणजे बहुमताचा आदर केला. मग विधानसभेमध्ये ज्या राजकीय पक्षाला बहुमत आहे, विधानसभेमध्ये ज्या राजकीय पक्षाला बहुमत आहे अशा पक्षाच्या नेत्याला मुख्यमंत्री बनवलं जातं. मग विधानसभेमध्ये ज्या राजकीय पक्षाच्या नेत्याला बहुमत आहे अशाच नेत्याला मुख्यमंत्री बनण्याचा अधिकार राज्यपालांना दिला जातो. परंतु जर विधानसभेमध्ये कोणत्याही एका राजकीय पक्षाला बहुमत स्पष्ट होत नसेल, सिद्ध करता येत नसेल, 1952 ते 1967 पर्यंत एक पक्ष होता म्हणजे काँग्रेस, कुठलीही गरज बसली नव्हती. परंतु 1962ला चीन आणि भारत युद्ध झालं, भारतात पराभव झाला आणि 1967ला पंडित नेहरूंचं निधन झालं आणि त्याच्यानंतर हळूहळू या भारतीय जनते काँग्रेसची वाटा झाली. म्हणजे बोकस प्रकरण किंवा याच्या भ्रष्टाचार झाले आणि खरी सुरुवात ही कोणी केलेलं आहे,
तर या भारतामध्ये महाराष्ट्रामध्ये या राजकारणामध्ये अत्यंत चाणक्य मानलं जातो शरद पवार हे पहिल्यांदा सुरुवात केली. मी आघाडी सरकारची मुख्यमंत्री एका पक्षातून दुसऱ्या पक्षातून जायचे आणि सरकार सांगायला पहिल्यांदा शरद पवार 1978 चालू केलं. म्हणजे 1978 प्रथम शरद पवार एका पक्षातून म्हणजे काँग्रेसमध्ये होते. त्यांनी पक्ष पडला आणि दुसऱ्या पक्षातून गेले आणि तेव्हापासून हे चालू झाले आघाडी सरकार. म्हणजे एका पक्षामध्ये जर बहुमत नसेल तर 2 किंवा 2 पेक्षा अधिक राजकीय पक्ष एकत्र येऊन सरकार बनवलं होतं. त्याला म्हटलं होतं आघाडी सरकार किंवा संयुक्त पुरोगामी सरकार असं म्हटलं. म्हणजे 2 किंवा 2 पेक्षा अधिक राजकीय पक्ष एकत्र येऊन जेव्हा सरकार बनवलं होतं त्याला म्हटलं होतं आघाडी सरकार किंवा संयुक्त पुरोगामी सरकार असं म्हटलं जातं. आणि तेव्हापासून हे सरकार आहे ते आघाडी सरकार निर्माण झालं. म्हणजे ज्या लोकसभा असतील किंवा विधानसभा असतील त्या निवडणुकीमध्ये केंद्रामध्ये राज्यामध्ये हेच प्रकार चालू झाले. आता यामध्ये ज्या ठिकाणी बहुमत आहे अशा पक्षाच्या नेता आहे किंवा जो पक्ष आहे हा आपला मुख्यमंत्री बनत असतो. पण ज्या पक्षाला बहुमत नाही अशा वेळी राज्यपालाची भूमिका महत्त्वाची असते. बघा काय म्हणतोय, ज्यावेळी सरकार स्थापन करू शकत नाही 2 किंवा 2 पेक्षा अधिक सरकार एकत्र येऊन सरकार स्थापन होत असेल म्हणजे समेट होत असेल तर अशा वेळी राज्यपाल त्याच्या स्वविवेक बुद्धीने मुख्यमंत्र्याची नियुक्ती करतो. पण यावेळी सुद्धा तो बहुमत कोणाचा आहे त्याच पक्षाच्या नेत्याला मुख्यमंत्री म्हणून नियुक्त करत असतो. आता या ठिकाणी राज्यपाल आणि मुख्यमंत्री भारतीय राज्यघटना कलम 165 मुख्यमंत्रीची निवड राज्यपाल करेल आणि 164 नुसार राज्यपालाला सल्ला देण्यासाठी मुख्यमंत्री आणि मंत्रिमंडळ असेल. आता याकडे असं सांगितलं की राज्यपाल हा मुख्यमंत्र्याची नियुक्ती करेल कधी जर 2 किंवा 2 पेक्षा अधिक सरकार स्थापन करून सुद्धा सरकार स्थापन होत नसेल तर. पण असं होतं की राज्यपाल काय आहे तर नामधारी कार्यकारी प्रमुख आहे. त्याच्या हातामध्ये फक्त रबरी स्टॅम्प आहे, शिक्का आहे, फक्त राज्याचा प्रथम नागरिक आहे आणि राज्यपाल हा संपूर्ण कार्यकारी मंडळाचा प्रमुख मानला जातो. राज्यपालाच्या नावानं शासन चालतं. जरी प्रमुख असला तरी खरा वास्तव प्रमुख हा मुख्यमंत्री आणि मंत्रिमंडळ असतो. काय संपूर्ण सत्ता आहे किंवा निर्णय आहे ते घेण्याचा अधिकार हा मुख्यमंत्र्याला असतो आणि मंत्रिमंडळाला असतो. आता ज्या पक्षाला बहुमत नाही अशा वेळी राज्यपाल मुख्यमंत्री नियुक्त करत असतो. परंतु केंद्राकडून याच्यावरती दबाव येत असतो राज्यपालावर. कोणती आता जरी बहुमत असले तर कोणत्या नेत्याला मुख्यमंत्री बनवायचं, कोणत्या नेत्याला मुख्यमंत्री बनवायचं हा केंद्र सरकारकडून दबाव येत असतो. कारण अशा वेळी केंद्रामध्ये जर पक्ष सरकार असेल त्यांचं तर ते सरकार या राज्यामध्ये दबाव आणून आपल्या आवश्यक असणाऱ्या नेत्याला मुख्यमंत्री पदावर नियुक्त केलं जातं. अशी घटना घडलेली होती. कोणता मुख्यमंत्री फक्त एकच दिवस मुख्यमंत्री झाला आणि त्याला पायउतार दुसऱ्या दिवशी पायउतार झाला पदावरून. हे त्याला पदावर ठेवलं राज्यपालाला दबाव आणून आणि तो मुख्यमंत्री बनला. असा पद मुख्यमंत्री होता देवेंद्र फडणवीस. ज्यावेळी भारतीय जनता पार्टी सरकार सचिव आले आणि अजित पवार हे उपमुख्यमंत्री होते त्यावेळी काय झालं तर यांच्यामध्ये समेट नव्हता. यावेळी भगतसिंग कोश्यारी हे राज्यपाल होते भारतीय जनता पार्टीचे. आणि पहाटे 7 वाजता शपथ घेतली. पहाटे 7 वाजता शपथ कधी आजच्या ह्याच्यामध्ये घातली नव्हती आणि मुख्यमंत्री बनवलं. मात्र ते बेकायशी होते. मग उद्धव ठाकरे यांनी सरकार त्यांचा 2 दिवस पाठिंबा काढून घेतला. जोपर्यंत विधानसभेचा विश्वास आहे तोपर्यंत मंत्रिमंडळ स्थिर राहतो किंवा मुख्यमंत्री स्थिर राहतो. विधानसभेचा विश्वास गमावला किंवा सदस्यांनी पाठिंबा काढून घेतला हे सरकार कोसळतं. सरकार आज आहे उद्या नाही अशी परिस्थिती म्हणतो. म्हणजे विधानसभेचा विश्वास आहे तोपर्यंत मुख्यमंत्री सत्तेवर राहत असतो. आणि मुख्यमंत्री हा राज्यपालाला प्रत्येक महिन्याला आपल्या होणाऱ्या कामाचा
जो अहवाल आहे तो पाठवला असतो. मुख्यमंत्री आणि राज्यपाल यांच्यामध्ये नेहमी एकवाक्यता असते असं नाही. याचं कारण असं आहे की मुख्यमंत्री जर वेगळ्या पक्षात असेल, राज्यपाल जर वेगळ्या पक्षात असेल तर यांच्यामध्ये दुमत होतं. याचं एक उदाहरण आहे की एस एन कृष्णा राज्यपाल होते आणि उपमुख्यमंत्री आर आर पाटील होते 2005ला. त्यावेळी आर आर पाटलांनी एक कायदा एक विधानसभेत मांडला होता. तो म्हणजे डान्स बार बंदी असा कायदा आणला होता. तर एस एन कृष्णा राज्यपाल होते, ते तो कायद्याला मंजुरी दिली नव्हती, नाकारला होता. मग तोच आर आर पाटलांनी ते विधेयक आहे ते विधानसभेमध्ये बहुमताने पास केले. त्यावेळी मात्र राज्यपालांना त्या ठिकाणी सही करावीच लागली. आता हा झाला विधानसभा, मुख्यमंत्री आणि राज्यपाल यांच्याकडील संबंध. आता विधानसभा आणि विधान परिषद मी सांगणार नाही, फक्त त्यामध्ये एकच महत्त्वाचा पॉईंट आहे तो म्हणजे अर्थविधेयक. मग आम्ही काय म्हणतो, अर्थविधेयक हे फक्त विधानसभेतच का मांडलं जातं, ते विधान परिषदेत का मांडलं जात नाही. परिषदेतले सदस्य लोकनियुक्त नसतात. बरोबर आहे. बरोबर. विधान परिषद हे कायम सरोवर आहे, स्थायी सरोवर आहे. ते काही जनतेकडून निवडून गेलेले सदस्य नसतात. तर साहित्य, कला, विज्ञान, समाजसेवा याचे नियुक्त केलेले सदस्य असतात. त्यामुळे अर्थविधेयक आहे हे फक्त विधानसभेतच मांडलं, ते विधान परिषदेत मांडलं जात नाही. कारण जनतेने निवडलेले प्रतिनिधी असतात विधानसभेमध्ये असतात. हाच प्रकार केंद्रामध्ये आहे, लोकसभा आणि राज्यसभा. म्हणजे अर्थविधेयक आहे ते लोकसभेमध्ये मांडलं. जरी विधानसभा किंवा लोकसभा कनिष्ठ असले तरीही अधिकाच्या बाबतीत ते वरिष्ठ आहे किंवा बलवान आहे, श्रेष्ठ आहे. आता लोकसभेची सहसंख्या 552 आहे, विधानसभेची 288 आहे, विधान परिषद महाराष्ट्राच्या 88 आहे, नंतर राज्यसभा 250 आहे. आता ही सहसंख्या आहे किंवा विधानसभा विधान परिषद हे काय आपला इथून पुढचं विधेयक कसं तयार होतं किंवा याची संमती कशी मिळते, प्रथम वाचन, द्वितीय वाचन, तृतीय वाचन, राज्यपाल यांची स्वाक्षरी झाल्यानंतर त्याची कायदेबंद होते, ते आपण भाग बघणार नाही. तर या ठिकाणी फक्त मला सांगायचं होतं की राज्यपाल, मुख्यमंत्री यांचे संबंध आणि पक्षांचे बंदी कायदा या ठिकाणी मी थांबतोय. आणि माझा जो आता हा टॉपिक आहे पाश्चात्य भारतीय राजकीय विचार. म्हणजे पाश्चात्याचा अर्थ काय, बाहेरच्या देशातील राजकीय विचारवंत. एकूण 8 विचारवंत आहेत, त्यापैकी 4 मी घेतलेत. त्यापैकी गुप्त सगळे आतले पॉईंट सगळे पॉईंट घेणार नाही, एक पॉईंट घेणार आहे, कारण पॉईंट घ्यायचे सगळे म्हणजे 4-5 दिवस जातील. तर मी पहिला जो पॉईंट घेणार आहे पाश्चात्य राजकीय विचार. याच्यामध्ये आपल्या अर्थशास्त्र विभागाला तो पॉईंट आहे, आमच्या पॉलिटिकल सायन्समध्ये तो एक पॉईंट आहे, म्हणून तो मी घेतलेला आहे. तो म्हणजे कार्ल मार्क्स हे पाश्चिमात्य राजकीय विचारवंत आहेत. 1818ला रशियामध्ये त्यांचा जन्म झालेला आहे. आणि दास कॅपिटल, कमिटमेंट मॅनिफेस्टो आणि साम्यवाद जाहीरनामा हे त्यांनी ग्रंथ लिहिलेले आहे. अन्याय, शोषण, विषमता, दारिद्र्य आणि पिळवणूक, कामगारांच्यावरती भांडवलाकडून केलेली पिळवणूक यासंबंधी एक सिद्धांत मांडला आहे त्यांनी, अतिरिक्त मूल्य सिद्धांत, सरप्लस व्हॅल्यू थेअरी. हा सिद्धांत त्यांनी मांडलेला. तर हा सिद्धांत मांडत असताना त्यांनी अतिशय जाणीवपूर्वक तत्कालीन परिस्थितीमध्ये कामगारांच्यावरती प्रचंड प्रमाणात अन्याय होत होता. भांडवलदार हे श्रीमंत, जमीनदार भांडवलदार हे त्यांच्यावर जास्ती काम आणि कमी वेतन, यालाच आपण म्हणतो की नफ्याचा सिद्धांत. त्यासाठी एक उदाहरण दिलं आहे, फॉर एक्झाम्पल देतो मी. हा डेस्क आहे. हा डेस्क एखाद्या कारखान्यामध्ये 200 रुपयाला तयार केला कामगारांनी किंवा श्रमिकांनी. हा डेस्क कामगारांनी किंवा श्रमिकांनी 200 रुपयाला तयार केला आणि तोच डेस्क भांडवलदारांनी बाजारपेठेमध्ये 250 रुपयाला विकला. कारखान्यामध्ये 200 रुपयाला डेस्क श्रमिकांनी तयार केला आणि तोच डेस्क भांडवलदाराने बाजारपेठेमध्ये 250 रुपयाला विकला. हे 50 रुपये काय अतिरिक्त मूल्य, म्हणजे तो नफा आहे.
या ठिकाणी सांगितले की कामगाराने किंवा सैनिकाने केलेली मजुरी आणि त्याला देणारे मूल्य यांचे अंतर म्हणजे अतिरिक्त मूल्य. तो म्हणतो की कार्ल मार्क्स म्हणतो की जे 50 रुपये एक्स्ट्रा आहे ते सुद्धा कामगाराला मिळालं पाहिजे असं कार्ल मार्क्स म्हणतो. कारण त्याला श्रम आहे हे कामगाराने केलेलं आहे. त्याची जी व्हॅल्यू आहे त्या डेस्क बनवण्यासाठी तो किती महत्त्वाचा आहे किंवा त्याला किती श्रम करावं लागतं याच्यावर संपूर्ण मेहनती कामगारांनी घेतलेली आहे. म्हणजे कारखान्यामध्ये झालेली तयार केलेली वस्तू आहे ते भांडवलदाराने जास्त किमतीला विकत असेल तर त्याचा फायदा आहे मोबदला आहे हा कामगाराला मिळाला पाहिजे असं कार्ल मार्क्सचं मत आहे. या ठिकाणी अतिरिक्त मूल्य सिद्धांत आहे याच्यावरती एक टीका झालेली आहे. ते म्हणजे त्यांनी फक्त कामगाराच्या श्रमाचा विचार केलेला आहे. बाकी भांडवलाच्या कुठल्याही बाबतीत त्यांनी विचार केला नाही. म्हणजे भांडवल, कच्चा माल, पुरवठा याचबरोबर राजकीय जे देवाणघेवाण आहे याच्याकडे त्यांनी विचार केला. लाईट, कच्चा माल याच्याकडे त्याने दुर्लक्ष केलेलं आहे. म्हणजे भांडवलाला त्याने कुठलीही व्हॅल्यू दिलं नाही कार्ल मार्क्सने. म्हणजे अतिरिक्त मूल्य सिद्धांत दिवसा ढवळ्या कामगाराच्या घातलेल्या श्रमावरती दरोडा याच्यातून सिद्ध होतो. एक नारायण सर्वे यांनी एक कवितेमध्ये स्पष्ट सांगितलं होतं की सारस्वतांनी जागे व्हा, कामगारांनी जागे व्हा, भाकरीसाठी न शोधण्यात संपूर्ण जिंदगी बर्बाद झाली. म्हणजे कामगार आहे हा कामगार भाकरीसाठी आयुष्यभर जगत असतो आणि टाटा बिर्ला अंबानीसाठी उद्योगपती कोट्याधीश करोडपती होत असतात. म्हणजे या सांगायचा हेतू काय तर आजही ही वस्तुस्थिती बदलली आहे. हॅव्स आणि हॅव्स नॉट म्हणजे आयर्या नाही हा वर्ग आजही चालू आहे. श्रीमंत आणि गरीब ही दरी ही वाढ चालली आहे. म्हणजे ही दरी नष्ट व्हायची असेल तर याचा मी पुढचा सिद्धांत सांगणार आहे. याच्यावर दुसरा लगेच तो म्हणजे विचारांचा वेगळा आहे. त्याच्यानंतर जाणार आहे पाश्चिमात्यमधला दुसरा एक विचारवंत आहे. त्याचा कार्ल मार्क्स हा एक सांगितला. दुसरा म्हणजे प्लेटो आणि ॲरिस्टॉटल. आता प्लेटो म्हणजे काय कुठला तारा नाही का मग ग्रह नाही तर एक पाश्चिमात्य राजकीय विचारवंत आहे आणि ते आदर्शवादी विचारवंत आहे. ते 384 हा कालखंड आहे. 447 हा त्याचा कालखंड आहे. आता या ठिकाणी त्यानं आता प्लेटो पहिल्यांदा आहे आणि ॲरिस्टॉटल दुसऱ्यांदा आहे, सेकंड आहे. कुठल्या टापूमध्ये पहिल्यांदा प्लेटो आहे नंतर ॲरिस्टॉटल आहे. तरीही आपल्या राष्ट्राचा जनक हा ॲरिस्टॉटल आहे. याचं काय कारण आहे? पहिल्यांदा प्लेटो आहे आणि नंतर ॲरिस्टॉटल आहे. तर प्लेटो हा एक आदर्शवादी विचार होता. म्हणजे पारंपरिक विचारांचा त्याच्यावरती पगडा पडला होता. रिपब्लिक हा त्याचा जगप्रसिद्ध ग्रंथ. दि स्टेटमेंट दि लॉज हे त्याचे ग्रंथ. एकूण 38 ग्रंथ त्याने लिहिले त्याच्या आयुष्यामध्ये. एकूण 38 ग्रंथ त्याने लिहिले. त्याचं एक असं तत्त्वज्ञान होतं की कोणतेही राज्यशासन धनवान धूर्त महत्त्वाकांक्षी लोकांच्याद्वारे न चालवता ते केवळ बुद्धिमान लोकांद्वारे चालवता यावे असं सांगणारा प्लेटो हा जगातील प्रवचन आहे. म्हणजे विचारवंत आहे काय म्हणतोय बुद्धिमान लोकांनी फक्त राज्यकारभार चालवलं पाहिजे. धनिक श्रीमंत लोकांनी राज्यकारभारात येऊ नये प्लेटोचं मत आहे. आणि प्लेटो आणि ॲरिस्टॉटल यांच्या विचारांच्यावरती आजची राज्याची इमारत उभी आहे. कारण 21व्या शतकामध्ये सुद्धा प्लेटो आणि ॲरिस्टॉटल यांचे विचार लक्षात घेतल्याशिवाय आज कुठली राजकीय प्रक्रिया डेव्हलप होत नाही किंवा ती सक्सेस होत नाही. कारण आजसुद्धा देशामध्ये भ्रष्टाचार चालू आहे. कारण त्यावेळी सांगितलं आहे तत्त्वज्ञ राजा कसा असावा मी ते नंतर सांगणार आहे. तर पहिल्यांदा प्लेटोचा सिद्धांत आहे तो म्हणजे न्यायाचा सिद्धांत. त्याने सांगितलं आहे न्याय म्हणजे काय तर व्यक्तीने एकमेकाच्या कार्यामध्ये हस्तक्षेप न करता आपले काम एकाग्रतेने पूर्ण करणे म्हणजे न्याय. त्या ठिकाणी ते 3 प्रकार सांगितले गुण आणि कार्य. गुण आणि कार्य प्लेटोने न्यायाच्या संदर्भात 3 प्रकार सांगितले. बुद्धी शासक वर्ग, साहस सैनिक वर्ग, वासना उत्पादक वर्ग. जे बुद्धिमान लोक आहेत त्यांनी सरकार चालवायचं शासनामध्ये यायचं
तो तत्वज्ञ शासक असतो. बुद्धिशासक वर्ग. साहस म्हणजे धाडसी, जे धाडसी लोक आहेत तरी काय करायचं, सैनिक बनायचं किंवा आपल्या देशाचं रक्षण करायचं. आणि वासना उत्पादन करतो, त्याने उत्पादन करायचं किंवा शेती करायची. त्या एका वर्गाने दुसऱ्या वर्गामध्ये हस्तक्षेप करायचा नाही. काही प्रश्न त्याने विचारले होते आणि त्याच्यातून प्रश्नातून काही उत्तर निर्माण केलेलं आहे. मनुष्य सद्गुणी होऊ शकतो का? उत्तर आहे होय. ज्ञानाने मनुष्य सद्गुणी होऊ शकतो आणि न्याय होऊ शकतो. मग म्हणतो की न्याय म्हणजे काय? तर न्याय म्हणजे व्यक्तीने दुसऱ्या कुठल्याही प्रतिमध्ये सहभागी न होता आपले काम एकाग्रतेने पूर्ण करणे म्हणजे न्याय. आता हा प्लेटो म्हणतो की बुद्धी, शासक वर्ग, साहस, सैनिक वर्ग, वासना, उत्पादक वर्ग यांनी कुठल्या प्रकारे ह्या वर्गाने त्या वर्गाचं हस्तक्षेप करायचं नाही. याच्यात टीका झालेली आहे. यंत्रवत मानव, यंत्र कसा नियमन करून दिलं तेच करतो. यंत्रवत मानव, लोकशाही विसंगत आहे, कायदेशीर आव्हानं केलेलं आहे. म्हणजे ही लोकशाहीची विसंगत आहे, कुठल्याही भावनेला महत्त्व दिलं नाही. जे सांगितले तेच करायचं. प्लेटोचं मत असं आहे की तत्वज्ञ राज्यकर्ता कसा असावा, तो न्याय असला पाहिजे, सद्गुणी असला पाहिजे आणि बुद्धिमान असला पाहिजे. याच्या पुढचा जो सिद्धांत सांगितला आहे तो म्हणजे साम्यवाद सिद्धांत. आपण बघितलं न्याय सिद्धांत, दुसरा आहे साम्यवाद सिद्धांत. तो असं म्हणतो की तत्वज्ञ राज्यकर्ता, शासनकर्ता हा तुझे माझे नातेगोते संबंध निर्माण करतो. काय करतो? तुझे माझे नातेगोते संबंध निर्माण करतो. कशाने करतो? तर संपत्तीचा साम्यवाद आणि कुटुंबाचा साम्यवाद, ते दोन प्रकार सांगितले, संपत्तीचा आणि कुटुंबाचा. संपत्ती म्हणजे काय? मनुष्य जर संपत्तीच्या पाठीमागे लागला, कुठला हे चाललं इथं राज्यकर्ता वर्ग, तर या ठिकाणी भ्रष्टाचार होणार आणि तो शासन व्यवस्थित चालणार नाही. राज्यकर्ता कसा असला पाहिजे? कुठल्या प्रकारे संपत्तीची अभिलाषा असता कामा नये, संपत्ती त्यांनी धारण करता कामा नये. कुठली प्रकारची संपत्तीला त्यांनी वर्ज केलेलं आहे. प्लेटोने संपत्तीला वर्ज केलं आहे, पण अरिस्टॉटल स्वीकारले. प्लेटोने संपत्ती वर्ज केलेली आहे. आता तो म्हणतो की संपत्तीचं कुठल्याही राज्यकर्त्याने धारण करू नये. त्याच्यानंतर सांगितलं की कुटुंब म्हणजे याच्याकडे स्त्रिया आहे, कारण स्त्रिया कुटुंब लग्न करण्यास त्यानं सक्त मनाई केली. प्लेटोनं राज्यकर्त्या वर्गाला लग्न करण्यास सक्त मनाई केली. म्हणजे मनाई याचा अर्थ सदृढ, निरोगी, बुद्धिमान स्त्री पुरुषाच्या जन्मी सदृढ, निरोगी पुरुष जन्माला येईल, कशा त्याच्यावरती सरकार नियंत्रण ठेवेल. असा जो राज्यकर्ता आहे वर्ग आहे, याच्यावरती सरकार नियंत्रण ठेवेल आणि त्यांच्यापासून जे आपत्ती निर्माण होईल, सदृढ, निरोगी, बुद्धिमान पुरुषापासून जे आपत्ती निर्माण होईल तोच खरं तर होते असेल, राज्यकर्ता असेल, असं प्लेटो आहे. म्हणजे प्लेटो संपत्ती, कुटुंब, मालमत्ता या पूर्णपणे नाकारलेल्या आहेत. स्त्रियांचा साम्यवाद आणि कुटुंब साम्यवाद त्या ठिकाणी स्पष्ट केलेलं आहे. बघा या ठिकाणी त्यानं काय केलं आहे? कुठल्याही भावनेला महत्त्व दिलेलं नाही. आता याच्यावरती काय झालं आहे? संकुचित दृष्टिकोन, म्हणजे प्लेटोचा दृष्टिकोन संकुचित वाटतो. कुठल्याही दृष्टी काय भावनेला महत्त्व दिलेलं नाही. म्हणजे तुम्हाला भावना नाही ठेवले या ठिकाणी. संपत्ती मिळायचा नाही, कुटुंब मिळून मागायचं नाही, या ठिकाणी पूर्णपणे सरकार त्यावर नियंत्रण ठेवेल आणि त्याच्या आसपासून निर्माण होणारा आपत्ती चांगला असणार आहे, असं प्लेटोचं मत आहे. आणि नंतर सांगितलं की या ठिकाणी जो प्लेटो सांगितलेला सिद्धांत आहे, राज्यकर्ता आहे, असा निर्माण होणे काल्पनिक आहे. म्हणजे कल्पनेत आपण करू शकणार नाही. असं तत्वज्ञ निर्माण करणे किंवा असं राज्यकर्ता निर्माण होईल, कुठलेही कुटुंब नाही, संपत्ती नाही किंवा याच्यावरती संपूर्ण राज्याचे नियंत्रण राहील आणि त्याच्यातून आपत्ती निर्माण होईल, त्याच्यापासून जो तत्वज्ञ असेल तो खरा असेल किंवा चांगला असेल, न्यायप्रिय असेल, असं प्लेटोचं मत आहे. आता न्याय सिद्धांत साम्यवाद सांगितल्यानंतर दुसरा जो विचारवंत आहे पाश्चिमात्य राजकीय त्यामधला तो म्हणजे ॲरिस्टॉटल. काय? ॲरिस्टॉटल. स्ट्रॅजेरा या ठिकाणी त्याचा जन्म झालेला आहे. तो
मी सापळीचा शिष्य प्लेटो आणि ॲरिस्टॉटलचा गुरु, म्हणजे ॲरिस्टॉटलचा गुरु हा प्लेटो आहे. कशामुळे आहे तर प्लेटो हा आदर्शवादी विचारवंत आहे, मात्र ॲरिस्टॉटल हा वास्तववादी विचारवंत आहे. काय असावे जसं काय आहे यासाठी महत्त्व दिलं आहे कोणी ॲरिस्टॉटल. त्याला का म्हटलं आहे 400 ग्रंथ त्यांनी लिहिले आहेत, एकूण 400 ग्रंथ ॲरिस्टॉटलने लिहिले आहेत. दी पॉलिटिक्स ऑफ अथेन्स हे ते 2 ग्रंथ आहेत, दी पॉलिटिक्स आणि दी पॉलिटिक्स ऑफ अथेन्स. आता या ठिकाणी ज्ञानाची व्यवस्थित मांडणी त्यानं करण्याचं काम केलं. विस्कळीतसोबत ज्ञान होतं ते राज्याचं ज्ञान एकत्र करण्याचं मांडणी आणि त्याला नैतिक स्वरूपात दर्जा देण्याचं काम त्याने केलेलं होतं. याचबरोबर 158 राज्यघटनांचा अभ्यास करून तुलनात्मक अभ्यास करून ती पॉलिटिक्स ऑफ अथेन्स हा ग्रंथ लिहिला, म्हणजे 158 राज्यघटनांचा अभ्यास केला आणि दी पॉलिटिक्स ऑफ अथेन्स हा ग्रंथ लिहिला, म्हणून त्याला राष्ट्रपती असं म्हटलं गेलं. मग ज्यानं का म्हटलं आहे तर ज्ञानाची शास्त्र मांडणी केली, विस्कळीत ज्ञानाचं एकत्र करण्याचं काम केलेलं आहे. याचबरोबर 158 राज्यघटनांचा अभ्यास केलेला आहे आणि त्याला व्यवहार ज्ञानाचं स्वरूप दिलेलं आहे, म्हणून शासन दर्जा त्याला दिलेला आहे, म्हणून त्याला राष्ट्रपतीनं असं म्हटलेलं आहे. म्हणजे प्लेटो आणि ॲरिस्टॉटल यांच्यामध्ये हा डिफरन्स आहे. आता ॲरिस्टॉटलचं बरंच यामध्ये सिद्धांत आहे, त्यापैकी तुम्ही 2 एक पॉईंट घेणार. त्यामध्ये पहिला म्हणजे राज्याची निर्मिती. ॲरिस्टॉटलनं कुटुंब मालमत्ता स्वीकारलेला आहे. तो म्हणतो की तो प्लेटोच्या विरोध आहे, प्लेटो नाकारले कुटुंब मालमत्ता संपत्ती, मात्र हा म्हणतो की मानवी जीवनामध्ये कुटुंब आणि मालमत्ता फार महत्त्वाचे आहे, त्यानं स्थान दिलेलं आहे. स्त्रियांचा त्यांनी आदर केलेला आहे ॲरिस्टॉटलने. आता राज्याची निर्मिती असताना राज्य हे सेंद्रिय आहे, म्हणजे अनेक घटकांनी एकत्र येऊन राज्य बनलेलं आहे. राज्य हे ईश्वरी आहे, म्हणजे ईश्वराच्या देणगी राज्य निर्माण झाले, माणसाच्या गरजा आहेत या भागामध्ये राज्याची निर्मिती झाली आहे. कुटुंब, अनेक कुटुंब एकत्र आले आणि त्यांच्या गरजा वाढत गेल्या, नंतर गाव बनलं म्हणजे खेडेगाव बनलं, अनेक खेडेगाव एकत्र आले नंतर राज्य बनलं. आणि कायदे विभाग, न्याय विभाग, शेतकरी विभाग असे याचे विभाग पाडले. आणि राज्य हे व्यक्ती विकासासाठी अत्यंत आवश्यक आहे, राज्याची गरज आहे असं ॲरिस्टॉटलनं म्हटलेलं आहे. बघा, राज्य हे सेंद्रिय आहे, राज्य व्यक्ती विकासासाठी अत्यंत आवश्यक आहे, राज्याशिवाय व्यक्तीचा विकास होणार नाही, म्हणून राज्य आवश्यक आहे. ॲरिस्टॉटलनं राज्य आवश्यक आहे असं म्हटलेलं आहे. प्लेटोनं नाकारलं आहे, कुटुंब मालमत्ता प्लेटोनं नाकारलेलं आहे, मात्र ॲरिस्टॉटलने ते स्वीकारलेलं आहे. आता या ठिकाणी सिटिजन दुसरा पॉईंट आहे म्हणजे ॲरिस्टॉटलचा नागरिकत्वाच्या अटी. नागरिकत्व कोणाला दिलं जावं यासंबंधी आपले जे नेहमीचे विचार आहेत त्यापेक्षा त्याचे विचार हे वेगळे आहेत. आता आपण म्हणतो की 18 वर्ष पूर्ण झाल्यानंतर त्या प्रत्येक भारतीय नागरिकाला नागरिकत्व देण्यात यावं ही तरतूद आहे किंवा कायदा आहे. मात्र या ठिकाणी ॲरिस्टॉटल सांगितला कायदा ते तरतुदी फार वेगळे आहे. तो काय म्हणतो, प्रत्यक्षात राजकीय प्रक्रियेमध्ये भाग घेणाऱ्या व्यक्तीलाच नागरिकत्व देण्यात यावं. प्रत्यक्षात राजकीय प्रक्रियेमध्ये भाग घेणाऱ्या व्यक्तीला, यासोबत ते धनिक श्रीमंत असले पाहिजे, म्हणजे ते व्यक्ती श्रीमंत असले पाहिजे, धनिक असले पाहिजे, राजकीय प्रक्रियेमध्ये भाग घेणार असले पाहिजे. याचबरोबर विवाह संस्था, कुटुंब संस्था, वित्त संस्था सभासद असणाऱ्या व्यक्तीला नागरिकत्व देण्यात यावं. विवाह संस्था, कुटुंब संस्था आणि वित्त संस्था सभासद असणाऱ्या व्यक्तीला नागरिकत्व दर्जा देण्यात यावं. आता कोणत्या व्यक्तीला नागरिकत्व दर्जा देण्यात येऊ नये? स्त्रिया, लहान मुले, वृद्ध यांना नागरिकत्व दर्जा देण्यात येऊ नये असं ॲरिस्टॉटल म्हणतं. स्त्रिया, लहान मुले यांना नागरिकत्व दर्जा देण्यात येऊ नये. प्रत्येक व्यक्तींना, गुलामांना नागरिकत्व देऊ नये. याचबरोबर ज्या व्यक्ती कष्टकरी आहेत, शेतकरी आहेत, यांना नागरिकत्व दर्जा देण्यात येऊ नये. म्हणजे ॲरिस्टॉटल सांगितलेल्या ज्या अटी आहेत ह्या फार वेगळ्या आहेत. आणि अनेक वेळा परीक्षेला जर प्रश्न विचारला नागरिकत्वाच्या अटी कोणत्या, तर विद्यार्थ्यांमध्ये जंगली होतं,
आणि ते आपल्या नेहमीच्या अटी आहेत ते त्या ठिकाणी दिले असतात. मात्र ॲरिस्टॉटल सांगितले अटी त्या वेगळ्या आहेत. आता प्लेटो आणि ॲरिस्टॉटल यांचे विचार फार वास्ट आहेत, पुढं आहेत. तर सगळे टॉपिक मी घेणार नाही. आता याच्यानंतर मी पुढचा जो भारतीय राजकीय विचार यामध्ये फक्त 2 पॉईंट घेणार आहेत. तो म्हणजे महात्मा गांधी, मोहनदास करमचंद गांधी यांचा जन्म गुजरातातील पोरबंदर या ठिकाणी झाला होता आणि 1943 गोष्टीमध्ये किंवा ब्रिटिश सरकारला नेस्तनाबूत करण्यासाठी किंवा प्रथम लावण्यासाठी या महात्मा गांधी यांनी त्यांचं फार मोलाचं योगदान लागलं होतं. हे अनेक सिद्धांत मांडले, उपोषण, हरताळ, धरणे, हिजरत हे अनेक उपाय सांगितले. म्हणजे महात्मा गांधी यांचं तत्त्वज्ञान होतं की क्रांती करत असताना, परिवर्तन करत असताना कुठल्याही प्रकारची रक्तपात किंवा हिंसा न करता दुसऱ्या शत्रूच्या डोक्यातील हृदय परिवर्तन करून आणणे किंवा डोक्याचे विचार बदलणे यासाठी उपोषण, हरताळ, धरणे किंवा विनंत्या, अर्ज यांचा वापर केला पाहिजे. हॅलो, 10 मिनिटं 10 मिनिटं 2 मिनिटं. तर या ठिकाणी काय चालतं आपलं महात्मा गांधी. तर महात्मा गांधी यांचे असे विचार होते की शत्रूच्या डोक्याचे विचार बदलणे, रक्तपात, क्रांतीशिवाय म्हणजे परिवर्तन केलं पाहिजे. आता या ठिकाणी त्यांचा सिद्धांत आहे तो मग अशी सांगितलं कार्ल मार्क्स याच्या विचारावरती आधारित आहे. म्हणजे विश्वस्त, ट्रस्टी सिद्धांत. काय विश्वस्त किंवा ट्रस्ट सिद्धांत आहे का तरी? विश्वस्त शब्द हा म्हणजे एखाद्या कारखाना विश्वस्त असतो किंवा एखादे मोठा हॉस्पिटल आहे, ट्रस्टी असतात आणि लोक ते जतन करतात, संरक्षण करतात. त्या म्हणतात ट्रस्टी. संवर्धन करणे, रक्षण करणे म्हणजे ट्रस्टी. थोडा वेळ. तर महात्मा गांधी यांनी जो सिद्धांत मांडला म्हणजे विश्वस्त सिद्धांत. तत्कालीन परिस्थितीमध्ये ब्रिटिश लोकांनी या भारतीयांच्यावरती मोठ्या प्रमाणात अन्याय केला होता, अत्याचार केला होता आणि पिळवणूक केली होती. मोठमोठे जमीनदार होते, कारखानदार होते आणि त्यांनी या भारतीयांना अत्यंत वाईट प्रकारची वागणूक दिली होती. याचा हा श्रीमंत आणि दरी नष्ट करण्यासाठी त्यांनी हा सिद्धांत त्यावेळी मांडला होता. म्हणजे जे जमीनदार आहेत, जे भांडवलदार आहेत, या भांडवलदारांनी आपल्याकडे असणारी संपत्ती आहे त्याचा भाग फक्त आपलं जीवन जगणे पद जवळ दिली पाहिजे. बाकी संपत्ती आहे ती गरीब लोकांची आहे, विश्वस्त म्हणून त्याचा सांभाळ केला पाहिजे. काय केलं पाहिजे? संपूर्ण जी संपत्ती आहे त्या विश्वस्त म्हणून सांभाळ करते राहिली पाहिजे. आपल्या एकाच रक्ताचे आपले बांधव जर अर्धकोटी जीवन जगत असतील तर संपत्ती धारण करण्याचा अधिकार म्हणजे गुन्हा आहे असं महात्मा गांधींनी म्हटलं. म्हणजे कुठल्याही प्रकारची संपत्ती बाळगू नये आणि जर बाळगली तर त्याचा ट्रस्टी किंवा विश्वास म्हणून आपण सांभाळ म्हणून राहिलं पाहिजे. तर यावेळी सर्वच लोक याला मान्यता देणार नाही. तर ते सांगितलं की अशा लोकांना आपण काय केलं पाहिजे? हृदय परिवर्तन केलं पाहिजे, त्यांच्या मनातले विचार बदलले पाहिजे आणि जे असे करणार नाही त्याला असहकार, सैनिकाधिभंग, त्यांच्या कुठल्याही कामामध्ये भांडवल असेल त्या कंपनीमध्ये काम करू नये. महात्मा गांधी म्हटलं की असल्या कुठल्याही प्रकारे सहकार्य करू नये. म्हणजे विश्वस्त याचा अर्थ काय? ट्रस्टी म्हणून सांभाळ करणं गरजेचं आहे. आपल्याला आवश्यक असणारी संपत्ती आपल्याजवळ बाळगली पाहिजे. आपल्या जीवन जगता येईल किंवा मालमत्ता जी बाळगायची आहे ती कमी प्रमाणात बाळगली पाहिजे, जास्त संपत्ती बाळगू नये. जे महिन्याला आपल्याला पेमेंट येते त्या पेमेंटच्या पावत्या करण्यापेक्षा ते गरिबांना दान करणं हे गरजेचं आहे. किंवा
पसंतीमध्ये आपण जाऊन पोहोचा करतो त्या बंद पाहिजे आणि शांघायमध्ये पसंतीमध्ये पोहोचले केलं त्या करू नये ते त्या गरिबांना दान केलं पाहिजे. महात्मा गांधींचा विचार हा जरा आराम झाला तर गरिबांची श्रीमंत ही तरी नष्ट होणार. म्हणजे महात्मा गांधीचा विचार जर आपण अंगीकारणार असेल तर विश्वस्त ट्रस्टी म्हणायला पाहिजे तरच या समाजाची गरिबी आहे ही दूर होणार आहे. आणि कार्मक सिद्धांत आहे तो पण घ्यायला लाभ आहे. म्हणजे गरीब आणि श्रीमंत हॅवस आणि हसणार हे सिद्धांत आपल्याला लाभ होतो. आपल्याला फक्त महिन्याला किती खर्च आहे एवढंच जवळ ठेवलं पाहिजे. बाकी संपत्ती ते ट्रस्टी म्हणून आपण सांभाळायला पाहिजे आणि ते गरिबांना तिचं वाटप केलं पाहिजे. हा सिद्धांताचा मोठा म्हणतो मी सिद्धांत या ठिकाणी घेतला. आता तो थोडक्यात मी विचारत होते म्हणजे भारतीय राज्याचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. शेवटची 5 मिनिटं. भीमराव रामजी आंबेडकर 14 एप्रिल 1991 मध्य प्रदेश मऊ या ठिकाणी त्यांचा 1891 मध्ये त्यांचा मध्य प्रदेश मऊ या ठिकाणी जन्म झाला. पहिले देशाचे कायदामंत्री, भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार, महसूल समिती अध्यक्ष, याचबरोबर भारतीय राजकारणामध्ये आणि ब्रिटिशांना परतून आणण्यासाठी महत्त्वपूर्ण योगदान देणारे ते नेते होते. आता या नेत्यांचं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं जर आपण पाहिलं तर अस्पृश्य समाज हा दारिद्र्य, विषमता, अन्याय, शोषण याच्यामध्ये अडकला होता किंवा अंधश्रद्धा. आणि जो ब्राह्मण पुरोहित वर्ग आहे यांच्याकडून या समाजावरती मोठ्या प्रमाणात आक्रमण होतं. म्हणजे कुठल्याही प्रकारचं त्यांना संरक्षण दिलं जातं. कायदे कुठले नव्हते. म्हणजे सांगायचं झालं तर तत्कालीन परिस्थितीमध्ये अत्यंत वाईट वागणूक या लोकांना दिली जात होती. म्हणजे 12 बंधू आणि 18 अर्जदार. पाठीमागं खराडे बांधायचे आणि तो गावात गेला ते खराड्यामुळे ती विटाळ नाही समजली म्हणजे लोटून काढते. एखाद्या पानवड्यावर तर जाण्यास बंदी होती, जेवायला जाण्यास बंदी होती. म्हणजे कुठल्याही प्रकारचे त्याला या समाजानं रक्त एकच आहे माणसानं निर्माण केले जाते. या माणसानं निर्माण केल्या मानवली जाते. ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य, शूद्र या मानवली जाते. तरी हे नष्ट करण्यासाठी महात्मा गांधी यांनी एक महात्मा गांधींचा काळाराम मंदिर सत्याग्रह आंबेडकरांचा 2 नेते एकत्र असल्यामुळे प्रॉब्लेम होते. म्हणजे आंबेडकरांनी काय केलं काळाराम मंदिर सत्याग्रह नाशिक येथे 2 मार्च 1930 तो म्हणजे काळाराम मंदिर सत्याग्रह. हजारो अनुयायांना एकत्र करून त्यांनी काळाराम मंदिर आहे त्या ठिकाणी प्रवेश केला आणि त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात पुरोहित किंवा ब्राह्मण आहे समाजाने त्यांच्यावरती हल्ला केला होता. मात्र त्यांनी कुठल्याही प्रकारे न जुमानता काळाराम मंदिर सत्याग्रह शेवटी सक्सेस केला. म्हणजे सांगण्याचा हेतू असा आहे की देवालयात जाण्यास बंदी होती. ती बंदी उठवण्यासाठी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी प्रयत्न केले. आणि आजही 21व्या शतकामध्ये आपल्या कोल्हापूरमध्ये जी अंबाबाई देवी होती या देवीमध्ये गाभाऱ्यामध्ये जाण्यासाठी महिलांना बंदी होती. ही 2 वर्षापूर्वी बंदी उठलेली आहे. न्यायालयाने ती बंदी उठली होती. म्हणजे हिंदू असेल, मुस्लिम असेल किंवा कोणतीही देवालयामध्ये जाण्यासाठी कुठल्याही प्रकारची जातपात बाळगता कामा नाही या काळाराम मंदिर प्रदर्शनावर आपल्याला सिद्ध होते. दुसरा म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि एक नेते होते. या प्रश्नाचं उत्तर शेवटी द्यायचं आहे लगेच. सगळ्यांनी जागृत राहा. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि कोणत्या नेत्यानं राखीव जागा करार केला आणि कोणत्या ठिकाणी? महात्मा गांधी पुणेकर 1932ला. म्हणजे 1932ला पुणे करार म्हणून ओळखतो. या ठिकाणी आंबेडकरांनी पूर्णपणे राखीव मतदारसंघ मागितले. या अस्पृश्य लोकांना पूर्णपणे राखीव मतदारसंघ मागितले आणि ब्रिटिश सरकारने तत्कालीन ब्रिटिश सरकारने मंजूर केलं. अशा वेळी महात्मा गांधी यांनी उपोषण केलं.
आणि ती पण एरडा जन्मले असताना. आणि त्यांची प्रकृती इतकी खरावली की शेवटी आंबेडकरांनी राखीव मतदारसंघाऐवजी काय केले, जे आरक्षण आहे रिझर्वेशन केलं आणि तेव्हापासून या अस्पृश्य लोकांना आरक्षण जाहीर केलं. म्हणजे या दोन नेत्यामध्ये महत्त्वपूर्ण करार झाला तो म्हणजे राखीव मतदारसंघ 1932ला पुणेकरांना तो जाहीर झाला. या ठिकाणापर्यंत त्यामध्ये अनेक यांचे सामाजिक कार्य आहे, राजकीय कार्य आहे, शैक्षणिक कार्य आहे, पण ते सर्व आपण एका ठिकाणी घेता येण्यासाठी अशक्य आहे. त्यामुळे आजच्या ही अकॅडमी या ठिकाणी मी प्राचार्यांच्या परवानगीने संपवतो. धन्यवाद.